अवतार मेहर बाबा की जय. मी माझा आज आपला अनुभव सांगतो की ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे अशा वडिलांच्या पोटी जी मुलं जन्माला येतात त्यांचा आपला अनुभव काय असतो आणि त्यांचे वडील जर अवताराशी संबंधित असेल तर त्या फॅमिलीमध्ये येणारी सर्व आत्मे जी आहेत, जीवात्मे जी आहेत, ते किती भाग्यवान असतात की ज्याची कल्पना त्या आत्म्यांनाही देखील नसते. पण ही गोष्ट खरी आहे की एका जीवात्म्याला जेव्हा गॉड रिअलायझेशन होतं तर त्याच्या अनेक पिढ्या ज्या आहेत, भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्याच्या 7 पिढ्या ज्या आहेत त्यांचा मी उद्धार करतो. आणि हे मी जे माझ्या आयुष्यात मला जे काही त्यांच्याबद्दल समजलं, त्यांच्यापासून जे काही मला मिळालं आणि ते मेहर बाबांच्या जवळ कशा प्रकारे ते गेलेत, त्यांनी काय मेहर बाबांचं कार्य केलं, कशा परिस्थितीमध्ये त्यांनी कार्य केलं आणि त्यांची आपली जी इच्छा होती की मला या जन्मामध्ये परमात्मा हवा, ती इच्छा त्यांची इच्छा अवतार मेहर बाबांनी कशी पूर्ण केली, याच जन्मामध्ये कशी पूर्ण केली, याच्यावर आज मी प्रभुजी पोफळे एक छोटीशी वार्ता देतोय. आणि पोफी फॅमिलीमध्ये याचं सर्क्युलेशन होईलच. तर मी आता सुरुवात करूया. दिनकर हरबाजी पोफळे, ज्यांना सर्व लोक वकील साहेब किंवा भैयाजी म्हणून ओळखत असत, यांचा जन्म नागपूरला सन 1900 ला झाला. आणि त्यावेळेलाही त्यांच्या घरची परिस्थिती जी होती, त्यांचे वडील जे आहेत हरबाजी पोफळे जे होते ते महालमध्ये नागपूरला राहायचे आणि राजे भोसले राजे जे आहेत त्यांच्याकडे त्यांना ते नोकरीला होते. आणि त्यावेळेला त्यांच्या वडिलांचा पगार होता जवळजवळ 25 रुपये. घरची परिस्थिती खूप चांगली होती असं काही नाहीये, साधारण परिस्थिती होती. आणि त्यांचं शिक्षण पण नागपूरलाच झालं. त्यांनी बीएससी नागपूर युनिव्हर्सिटी मधून आपलं बीएससी केलं आणि पुढच्या शिक्षणाकरता ते बनारसला गेले. बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी LLB ची डिग्री केली आणि तिथे ते फर्स्ट आलेले होते. लहानपणापासूनच त्यांना या गोष्टीची तीव्र ओढ होती की आपल्याला या जन्मामध्ये परमात्मा हवा आणि परमात्मा हवा असेल तर सद्गुरूची नितांत गरज आहे. त्यामुळे त्यांचा सद्गुरूचा शोध जो होता तो वयाच्या 16व्या 17व्या 18व्या वर्षीपासूनच सुरू झालेला होता. मला सांगताना एकदा ते म्हणाले की मी सायन्स कॉलेजला जेव्हा जातो तेव्हा माझ्या महालावरून सायन्स कॉलेज हे जवळजवळ 3 किलोमीटर आहे. त्यामुळे माझ्या खिशामध्ये एक माळ असते आणि मी माळ जपत जातो आणि येतानाही माळाचा जप करतो. तेवढा वेळ मला मिळतो तर मी जप चालू असतो त्यांचा. आणि अशा प्रकारे त्यांची ही ईश्वर प्राप्तीची जी ओढ जी आहे ती त्यांना त्या वयामध्येच लागलेली होती. म्हणजे काय, त्यांचे मागले अनंत जन्माचे ती पुण्य होते की या जन्मामध्ये त्यांना अवताराचं दर्शन होणार होतं. आणि अशा प्रकारची ही सोल्स आणि आत्मे जे आहेत
ज्या वेळेला तो परमात्मा येतो पृथ्वीच्या पाठीवर, त्यावेळेला ही जी आत्मे असे असतात त्यांनाही पण तेही पण त्यावेळेला जन्माला येतात. त्यांची आणि अवताराची भेट होऊन त्यांना मोक्ष मुक्ती जे द्यायचं असेल ते कार्य अवताराच्या द्वारे होतं. तर त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सावनेरला सावनेरला वकिलीसाठी म्हणून सावनेरला गेलेत. तर त्यांचं सावनेर नागपूर जाणं येणं सुरू असायचं. त्यांचा गुरुच्या शोधामध्ये असताना ते उपासनी महाराजांना भेटले नागपूरमध्ये उपासनी महाराज कधी कधी जेव्हा यायचे तेव्हा नागपूरला एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये त्यांची भेट झाली आणि त्यांनी विचारलं की 8 दिवसाचा उपासनी महाराजांचा तिथे सप्ताह होता, त्यांचं प्रवचन होतं, व्याख्यान होतं आणि 6 दिवस पर्यंत भैयाजी पोफळे एकाच ठिकाणी बसलेले असायचे त्यांचं गीतेवरचं व्याख्यान ऐकायला. शेवटल्या दिवशी भैयाजी पोफळे तिथे काही त्यांना दिसले नाही उपासनी महाराजांना. तर तो कार्यक्रम संपल्यानंतर भैयाजी पोफळे जेव्हा त्यांना भेटायला गेलेत तेव्हा उपासनी महाराजांनी त्यांना विचारलं, तू दररोज एका ठिकाणी मला दिसतो बसलेला, आज तू कुठे बसला होतास? म्हणजे मी आज थोडा उशिरा आलो त्यामुळे मी दुसरीकडे बसलेलो होतो. तर त्यांची भेट झाल्यानंतर भैयाजी पोफळे म्हणतात आणि उपासनी महाराजाला विनंती करतात की माझी जी इच्छा जी आहे परमेश्वर प्राप्तीची, या परमेश्वर प्राप्तीच्या इच्छेमध्ये आपण मला मदत करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. तर उपासनी महाराज म्हणतात की 8व्या दिवशी मी तुला शोधत होतो तेव्हा तू दिसला नाहीस, तर मलाच काळजी लागली, पण तू होता दुसरीकडे. पण म्हणे मी तुझा गुरु नाही आहे. तर भैयाजी पोफळे म्हणतात, तुमच्याकडे एवढे शिष्य आहेत, त्याच्यामध्ये एक जर आणखीन शिष्य ऍड झाला तर काय फरक पडतो? मला मदत कोण करणार याच्यामध्ये? कारण त्यांना रामदास स्वामीचा दासबोध आणि मनाचे श्लोकांचा त्यांचा गाढा अभ्यास असल्यामुळे सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय, हे जे तुकाराम महाराजांचा जे अभंग आहे तो त्यांना पक्का ठाऊक होता की सद्गुरु मिळणार नाही. आणि रामदास स्वामींच्या श्लोकांमध्ये सद्गुरु करावा, सद्गुरु शिवाय तरणोपाय नाही हे पण सांगितलेलं आहे. त्यामुळे म्हणतात महाराज, तर उपासनी महाराज म्हणतात तुझा गुरु तुला योग्य वेळेला मिळेल, वेट 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 वेट. तर तिथून ते निघाल्यानंतर ते दुखी होते. त्यांनी म्हटलं सद्गुरु मिळेल, पण ते दुखी होते. नंतर नागपूरला नारायण महाराज आले, कामठीला त्यांचा मुक्काम होता. डी लक्ष्मीनारायण जे इंडस्ट्रियलिस्ट होते आणि शिक्षण क्षेत्रामध्येही ते त्यांनी पुष्कळशा संस्था काढलेल्या आहेत. त्यांचं नागपूरला लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट LIT म्हणून आहे, जिथं आम्ही इंजिनिअरिंग पास केलं. तर त्यांच्या घरी जेव्हा उपासनी महाराज आलेत, नारायण महाराजांनी त्यांना भेट दिली, त्यांनाही पण त्यांनी तेच विनंती केली. म्हणतात तुझा गुरु तुला मिळेल, मी तुझा गुरु नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये सावनेर नागपूर एरियामध्ये आणि दुसरीकडे आजूबाजूच्या याच्यामध्ये जेवढे काही साधू संत होते त्यांची भेट घेणे आणि आपल्या गुरुचा शोध घेणे हे कार्य त्यांनी आपलं सुरूच ठेवलं होतं. ते काही सोडलं नाही त्यांनी. परंतु हे झाल्यानंतर त्यांनी मग विचार केला की आता आपल्याला सद्गुरु जर मानव रूपामध्ये मिळत नसेल तर मग आता काय करायचं. म्हणून त्यांनी रामदास स्वामीला आपला सद्गुरु केला. जी त्यांनी मला सांगितलं तेच मी सांगतोय. म्हणजे रामदास, कारण की आताच्या युग या मागल्या 100, 150, 200 वर्षामध्ये रामदास स्वामी 300 वर्षापूर्वी होऊन गेले.
कोण आहेत सद्गुरू, तर रामदास स्वामी आहेत आणि बाकी आणखीन होते, पण म्हणजे रामदास स्वामी. आणि म्हणून त्यांनी दासबोधाचं वाचन, शिवलीलामृताचं वाचन, आणि दासबोधामध्ये असं दिलेलं आहे की रामदास स्वामी म्हणतात की मी जरी हे शरीर सोडलं तरी हा माझा दासबोध ग्रंथ जो कोणी वाचेल आणि जो रामाचं नाव घेईल आणि 1,000,000 वेळा जो रामाचं नाव घेईल त्याला मी त्याच्या स्वप्नामध्ये येऊन त्याला दर्शन देईल आणि त्याला प्रत्यक्ष स्वप्नामध्ये येऊन दर्शन देऊन मी त्याचा अनुभव देईल त्या स्वप्नामध्ये. तर दासबोध हाच आपला गुरु मानून त्यांनी आपलं आध्यात्मिक प्रगतीसाठी जे करायला पाहिजे ते त्यांनी सुरू ठेवलं. मेहर बाबांच्या भेटीच्या आधी त्यांचं जे जीवन होतं ते मेहर बाबांच्या भेटीनंतर त्यांचं जीवन जे आहे ते कम्प्लिटली चेंज झालं. एकदम टोटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात तसं. तर अशा प्रकारे त्यांचं आपलं आयुष्य हे सुरू झालं. नोकरी वकिली करणे आणि लोकांना ते स्वतःही दासबोधाचं वाचन करून लोकांनाही त्याच्यावर प्रवचन द्यायचे, व्याख्यान करायचे. त्यांच्या घरी त्यांच्या याच्यामध्ये 20-25 लोक नेहमी ते प्रवचन ऐकायला यायचे आणि त्याच्यामधलं आध्यात्मिक मार्गामध्ये काय काय लागतं, काय करावं लागतं त्याचा ते सांगून त्याचा उलगडा करायचे. आणि अशा प्रकारे या त्यांच्या अभ्यासक्रमामुळे त्यांना पुन्हा ती सद्गुरूला शोधण्याची जी तीव्र इच्छा पुन्हा निर्माण झाली. कारण की जे ग्रंथाचं वाचन होतं त्यांनी त्यांना प्रत्यक्ष सद्गुरू आपल्याला मिळाला पाहिजे ही इच्छा आणखीन तीव्र झाली. आणि मग त्यांचे काही पक्षकार होते. तर आंगेवाड्याला विभूती महाराज म्हणून बाबाचे प्रेमी आलेले होते आणि ते मधून मधून येत होते तिथे. तर ते पक्षकार म्हणाले, महाराज इथे आंगेवाड्याला एक संत आलेले आहेत, तुम्ही त्यांच्या दर्शनाला चला. तर भैयाजी म्हणाले, ठीक आहे तुम्ही म्हणता तर त्यांची भेट घेऊया. तर त्यासाठी म्हणून ते त्यांना जेव्हा भेटलेत त्याआधी त्यांचा रामनामाचा हा जप जो होता तो नेहमी कंटिन्युअसली चालू असायचा. रामदास स्वामी आणि रामनाम हे दोन चालू होते. पण ज्या वेळेला मला परमात्मा पाहिजे किंवा सद्गुरू हवा ही इच्छा जेव्हा एखाद्याच्या मनामध्ये निर्माण होते, ही इच्छाच निर्माण होणे म्हणजे जवळजवळ 50% त्याचं कार्य सक्सेसफुल झालेलं आहे. कारण की ही इच्छा अशी साधारण काही येत नाही. तर त्या विभूती महाराजांना भेटल्यानंतर, विभूती महाराज म्हणजे बाबांचे कार्यकर्ते होते, प्रेमी होते, कार्यकर्ते होते. बाबादास आणि विभूती महाराज या दोघांना मेहर बाबाने संपूर्ण इंडियामध्ये अवतार मेहर बाबा कोण आहेत याच्याबद्दल ठिकठिकाणी जाऊन माहिती देण्यासाठी म्हणून हे दोघं जण कार्य करत होते. तर विभूती महाराजांनी त्यांना मेहर बाबांचे काही पॉम्पलेट दिले, छोटी पुस्तकं दिली आणि म्हणाले की तुम्ही हे वाचा, पुस्तकं घेऊन जा, तुम्हाला जर पटलं तर हे पुस्तक ठेवा, नाही तर मी पुढच्या वेळेला येईल त्यावेळेला मला ही वापस करा. तर एकदा सांगताना ते मला असे म्हणाले, भैयाजी की म्हणे ते सर्व पुस्तकं घेऊन मी माझ्या नेहमीच्या रुटीन प्रमाणे सर्व वाचन जे आहे ते संध्याकाळी जेवण घेऊन झालं की करत होतो. तर म्हणे ते पुस्तक, ते पॉम्पलेट वाचल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं होतं ते वाचल्यानंतरच मला म्हणे ही माझी खात्री झाली की हे जे कोणी लिहिलेलं आहे
तो काही साधारण व्यक्ती नाहीये. नक्कीच हे सद्गुरु पदाला पोचलेले गृहस्थ आहेत. आणि मला मला मी ज्याच्या शोधामध्ये होतो ते मला सापडले. त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहत होत्या आणि मी वाचत होतो आणि अश्रू वाहतच होते. तर त्या दिवशी मला एवढा आनंद झाला की त्याच्यामध्ये जे लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉमिस केलेलं होतं, आय विल हेल्प यू. जो कोणी माझ्याकडे येईल या स्पिरिच्युअलिटीच्या गायडन्ससाठी, आध्यात्मिक गायडन्ससाठी, त्याला मी मदत करील. हे त्यांचं ओपन चॅलेंज होतं. कारण की त्यांना अनुभव होता उपासनी महाराजांचा, नारायण महाराजांचा. आणि जे त्यांनी वाचलं त्याच्यावरनं त्यांची खात्री झाली की हेच ते गृहस्थ आहे ज्याच्या शोधामध्ये मी होतो. आणि ही गोष्ट जवळजवळ 1937 ची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे एक आणखीन वाक्य त्याच्यामध्ये होतं ज्यानंतर, दॅट आय एम दॅट सुप्रीम अथॉरिटी. अध्यात्मामधली मी सुप्रीम अथॉरिटी आहे. कारण की त्यावेळेला मेहरबाबांनी मी अवतार आहे हे काही डिक्लेअर केलेलं नव्हतं आणि कोणालाही माहिती नव्हतं. सद्गुरूपर्यंत माझे सद्गुरू अवतार मेहरबाबा म्हणून म्हणायचे. अशा प्रकारे भैयाजींचा आणि अवतार मेहरबाबांचा करस्पॉन्डन्स सुरू झालं. बाबाला ते पत्र लिहायचे, बाबा त्याचं उत्तर द्यायचे, बाबा त्यांना काही इन्स्ट्रक्शन द्यायचे, काय करायचं काय नाही करायचं, सगळं पत्र व्यवहार त्यांचा सुरू होता. जवळजवळ 5 वर्षापर्यंत त्यांचा हा पत्र व्यवहार सुरू होता. आणि 5 वर्षानंतर मग ते मेहरबाबांची माहिती सावनेर आजूबाजूच्या खेड्यांमध्ये मेहरबाबांचा प्रचार करण्याचं कार्य भैयाजी पोफेंनी सुरू ठेवलं. आणि हे करत असताना मेहरबाबांनी त्यांना एक आज्ञा दिली की तू वकील आहेस आणि तुझ्या वकिलीमध्ये तू कुठल्याही खोट्या केसेस घ्यायच्या नाही. कोणी गुन्हा केला असेल किंवा कोणी चुकी केली असेल तर त्याला वाचवण्यासाठी तू त्याचं हमीपत्र घ्यायचं नाही. आणि त्यामुळे त्यांचं जे सोर्स ऑफ इन्कम जे होतं, घरची परिस्थिती काही एवढी खास नव्हती ना, आणि त्यामुळे त्यांना पैशाची चणचण भाजायला लागली. आर्थिक परिस्थिती जी होती ती वाईट झाली. त्यांचे वडील जे आहेत वयाच्या 22व्या वर्षी त्यांचे वडील एक्सपायर झालेले होते. त्यामुळे संपूर्ण फॅमिलीचा भार जो होता, हे सर्वात मोठे असल्यामुळे संपूर्ण पोफे फॅमिली त्यावेळेची त्यांना भार, त्यांचे भाऊ त्यांना एक छोटा भाऊ होता, त्या भावाचं शिक्षण, यांचं शिक्षण, हे सर्व जबाबदारी भैयाजी पोफेंची होती. आणि तशाही परिस्थितीमधून जेव्हा त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा त्यांना बऱ्यापैकी इन्कम होत होतं. त्यामुळे आणि त्यांची परिस्थिती भौगोलिक त्यांची परिस्थिती पण व्यवस्थित होती. पण बाबांनी ही आज्ञा दिल्यानंतर की कुठल्याही खोट्या केसेस घ्यायच्या नाही, तर त्यांचं सोर्स ऑफ इन्कम जे आहे ते फार कमी झालं. त्यामुळे त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती फार खालावली. पण सांगणं त्यांनी कधी भासू दिलं नाही कोणाला, आणि कोणाला सांगितलं पण नाही की आपली परिस्थिती अशी आहे. पण तो घरातल्या लोकांना माहिती होतं की काय कारण आहे ते. त्यामुळे भैयाजी पोफेंची जे फॅमिली जी होती, मुलं बाळ जे होते, त्याचा त्यांच्या शिक्षणावरही परिणाम झाला. त्यांचा एक मुलगा जो होता नारायणराव पोफळे, त्यांना डॉक्टरीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली होती.
पण त्यावेळेला 300 रुपये ऍडमिशन फी होती, ती भरायला देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी नारायणराव पोफरेंनी नोकरी करणं पत्करलं. त्यांनी नोकरी करून आपल्या मोठ्या भावाला शिकवलं. अशी परिस्थिती होती तेव्हा. एका भावाने दुसऱ्या भावाला शिकवलं आणि नंतर मग तो शिकलेत. असं करून सर्वांनी आपापलं शिक्षण पूर्ण केलं. तर सांगण्याचा उद्देश असा होता, पण त्या आज्ञेचं, मेहर बाबाच्या त्या आज्ञेचं त्यांनी तंतोतंत पालन केलं. त्यांच्याकडे काही केसेस यायच्या तर मी स्वतःही बघायचं, तेव्हा ते दुसऱ्याकडे सांगून जायचे, ज्या टेंभेकर वकिलाकडे जा, तिकडे पांडे वकिलाकडे जा, इकडे जा, तिकडे जा. परंतु ते त्याची केस काही घेत नव्हते. वकीलपत्र घेत, केस म्हणजे वकीलपत्र काही घेत नव्हते. तर अशा प्रकारे 5 वर्षापर्यंत त्यांचा हा व्यवहार सुरू झाल्यानंतर 1942ला मेहर बाबांनी त्यांना दर्शनासाठी बोलावलं. 1942 मध्ये इंडियामधले काही निवडक बाबा प्रेमींना त्यांनी काही कार्यक्रमाकरता मेहराबादला बोलावलेलं होतं. तर भैयाजी पोफरेंनाही त्यांनी बोलावलं आणि बाबांची जेव्हा त्यांची भेट झाली तर बाबांनी त्यांना विचारलं की तू काय पाहिजे, तुला कशा करता आलास. म्हणे बाबा, मला आध्यात्मिक मार्गामध्ये मला तुमची मदत हवी आहे, हेल्प हवी आहे. माझी इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे की मला परमेश्वर प्राप्ती व्हावी आणि याच्यासाठी मला गुरु हवा आहे. तर बाबांच्या जवळ जी मंडळी बसलेली होती त्यांच्याकडे बघून बाबा म्हणतात की हा हिरा आहे, हिरा. तर बाबाची एक स्पेशल अशी खूण होती. हिरा आहे म्हणजे ही इज ए गुड सोल, म्हणजे ही इज ए गुड सोल. आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगत झालेला एखादा जे आत्मा जो असतो त्याला बाबा म्हणायचे इज ए हिरा आहे तो. ही त्यांची खूण होती. तशा प्रकारे ते सांगायचे, कारण की ते मौन होते. तर बाबांनी त्यांना विचारलं की तुझ्या घरामध्ये कोण कमावणार आहेत, किती मुलं आहेत तुला, तू काय करतो, दिस अँड दॅट सगळं काही. आणि अशा परिस्थितीमध्ये मी जर तुला काही आज्ञा दिल्या, हे दिल्या, तर ते पालन तू कसं करू शकशील, कठीण आहे तुझ्यासाठी. तर म्हणतात बाबा जे होईल ते होईल, पण मला परमात्मा हवा आहे. जो मला इन्स्ट्रक्शन देईल, जो मला आज्ञा देईल, तो ते बघून घेईल माझा संसार काय करायचा आहे, काय नाही करायचा आहे. पण मला तर परमात्मा हवा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये, आणि या जन्मामध्ये हवा आहे मला. तर बाबा हसलेत आणि बाबांनी भैयाजी पोफरेंच्या हातावर हात ठेवला आणि त्यांना ते प्रॉमिस केलं की तुला या जन्मामध्ये आत्मसाक्षात्कार मिळेल, आपले बॉडी ड्रॉप व्हायच्या आधी. तर मी जेव्हा 2012ला नगरला गेलो होतो, तर तिथे भाऊ कलचुरी अवतार मेहर बाबांचे मंडळीपैकी एक प्रेमी, अवतार मेहर बाबा ट्रस्टचे चेअरमन, एक्स चेअरमन, त्यांचा आणि सावनेरचा जवळचा संबंधही होता. कारण की 1952 मध्ये अवतार मेहर बाबा जेव्हा आलेले होते 52-53ला, तर त्यावेळेला पहिल्यांदा भाऊ कलचुरींचं दर्शन झालं तिथे. भाऊ कलचुरींना दर्शन झालं त्यांचं, मेहर बाबांचं. तर मी भाऊंजींना भेटायला गेलो, तर त्यावेळेला पुष्कळ वेळा माझी भेट झाली त्यांची. पण त्यावेळेला त्यांनी सगळेजण बाहेर गेल्यानंतर मला बोलावलं आतमध्ये. त्यावेळेला ते आणि मी एकटेच होतो आणि त्यांच्या बरोबर त्यांची ते 1-2 लेडीज होते. तर ते म्हणाले की मेहर बाबांनी दोघांना प्रॉमिस केलं होतं, सावनेर ग्रुपमध्ये किंवा सावनेरच्या एरियामध्ये जे असेल ते. एक म्हणजे हरकरे वकील होते आणि एक म्हणजे भैयाजी पोफरे होते, तुझे वडील होते. तर या जन्मामध्ये, या मानव रूपामध्ये तुझ्या वडिलाला आत्मसाक्षात्कार बाबांनी दिला, पण हरकरेंना या जन्मात दिलेला नाहीये. एवढं त्यांनी मला सांगितलं आणि मग म्हणाले जा, हरकरेंनाही मिळेल, पण बाबांनी हरकरेंना असं सांगितलंही नसेल कदाचित की या जन्मात मिळेल, परंतु
आत्मसाक्षात्कारासाठी तयार ते असावेत, होणार होते, म्हणून त्यांना काही पुढच्या जन्मात मिळेल किंवा त्याच्या पुढच्या जन्मात मिळेल. मेहर बाबांनी जे सांगितलं आहे तुला मिळेल, तर मग ते त्यांनी त्याच्यात टाइम नसेल सांगितला, पण भैयाजी पोफेच्या बाबतीमध्ये त्यांनी ते सांगितलं की या जन्मामध्ये मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे मेहर बाबांनी त्यांना काही आज्ञा दिल्या. निरनिराळ्या एका आज्ञेमध्ये त्यांचं एक होतं की मस्तांची सेवा करणे, मस्ताला शोधून आणणे, ही एक त्याच्यामधली एक आज्ञा होती. तर ते सावनेरवरनं नागपूरला यायचे मस्त शोधण्यामध्ये. तर त्या पथरी पुलाच्या जवळ एका कचरा कुंडीच्या बाजूला एक मस्त जो आहे तो असा पडलेला असायचा. तर भैयाजी पोफेने विचारलं, त्या बाजूला तिथे एक ठेलेवाला होता, की हा गृहस्थ कोण आहे जो झोपलेला आहे ते. म्हणजे महाराज माहित नाही, 2-3 महिने असाच पडलेला असतो, मध्ये उठतो, त्याला जाग येते, तो जातो इकडे तिकडे, 2-3 दिवसांनी येऊन पुन्हा इथे तो झोपतो. तर सीताबर्डीचा लोखंडी पूल, रेल्वेचा लोखंडी पूल, हा रेल्वेचा लोखंडी पूल होता. हा सीताबर्डीचा पूल होता तो तिथे. तर त्याला प्रशांतला जोडून देते, प्रशांतला सांगतो, तो जोडून देईल. हो चालेल. तर अशा प्रकारे ही जी मस्तांची सेवा जी आहे ते करण्याचं भाग्य देखील त्यांना लाभलं. बाबाची इन्स्ट्रक्शन होती की मस्त शोधून माझ्याकडे आणणे. तर सावनेर वरून त्यांना सुट्टी असायची, रविवारी ते नागपूरला यायचे मस्ताच्या शोधामध्ये. आणि 8-10 वेळेला नागपूरला आल्यानंतर महिना, 1.5 महिने, 2 महिन्यामध्ये त्यांना तो मस्त सापडला. बाबाच्या आज्ञेप्रमाणे त्या मस्ताला आपल्या घरी घेऊन जाणे, त्या मस्तांची आंघोळ घालणे, त्या मस्ताला नवीन ड्रेस बोलावणे, त्याला जेवण देणे, घरी जेवण तयार करायचं आपलं आणि त्याला जेवायला द्यायचं, आणि त्याला नंतर पुन्हा तो जिथून त्याला आणलेला आहे तिथे नेऊन सोडून द्यायचं. पुढच्या रविवारी पुन्हा यायचं, पुन्हा त्याला ते. आता अशा प्रकारे जोपर्यंत तो मस्त जो आहे तो नॉर्मल चेतनेवर येत नाही, नॉर्मल कॉन्शियसनेस वर येत नाही, तोपर्यंत त्याला त्याची सेवा करायची. आणि एकदा तो का नॉर्मल कॉन्शियसनेसला आला की त्याला माझ्याकडे घेऊन यायचं, माझ्या सुपूर्त करायचं आणि निघून जायचं. तर अशा प्रकारे हा जो मस्त जो होता त्याची त्यांनी सेवा केली आणि मेहर बाबांकडे त्याला पोहोचवण्याचं जे कार्य जे आहे ते पण त्यांनी केलं. नवीन लाईफ मध्ये, न्यू लाईफ मध्ये अवतार मेहर बाबांनी जेवढे काही बाबांचे क्लोज प्रेमी जे होते, जवळजवळ 200 ते 250 लोकांची बहुतेक त्यांनी निवड केलेली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे मेहर बाबांच्या जवळ नवीन लाईफ मध्ये जाणार होते असे 20च लोक होते. पण बाकीचे जी लोक जी होती त्या बाकीच्या लोकांनाही एक येस वाले होते, एक नो वाले होते. तर त्याच्यामध्येही बाबांनी काही लोक, निवडक लोकांना निवडलेलं होतं आणि या निवडक लोकांनी आपल्या घरी राहूनच ही नवजीवन जगायचं अशी बाबांनी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेली होती. त्याच्यात त्यांनी आज्ञा दिलेल्या होत्या की हे नवीन जीवन तुम्ही आपल्या व्यवहारामध्ये राहून, तुम्ही आपलं सर्व कर्तव्य करून, कर्म कर्तव्य करून, आपलं संसारिक करून तुम्ही ते नवजीवन जगावं अशी अवतार मेहर बाबांची त्यांना आज्ञा होती. कारण की ते त्या नवीन जीवनाच्या याच्यामध्ये सिलेक्टेड होते आणि जवळजवळ तो जो ग्रुप होता तेव्हा त्याच्यावर त्यांचं 91 91 नाव त्यांचं होतं. त्या गॅझेटमध्ये जे नाव होतं ते 91 होतं. तर त्याच्यामध्ये ज्या आज्ञा ज्या होत्या त्या या होत्या की दर 1 महिनाभर दररोज नवीन जोडप्यांना जेवण देणे, जेवायला आपल्या घरी बोलावणे, एकांतवासामध्ये राहणे, सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी सनराईज टू सनसेट पर्यंत तुम्ही एका बंद खोलीमध्ये आपल्याला बसून नामस्मरण करणे. तर ते आपल्या घरामध्ये असलेली वरती गच्ची जी होती त्या गच्चीमध्ये ते जाऊन बस, आपल्या वरती एक रूम होती तिथे जाऊन ते बसायचे. आपले मौन ठेवणे,
त्यावेळेला मौन राहणे, एकांतवासामध्ये राहणे, नवीन जोडप्याला जेवायला घालणे, त्यांना 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 जे काही द्यायचं असेल, गिफ्ट दक्षिणा जे काही असेल ती दक्षिणा देणे, अशा प्रकारच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन ज्या होत्या त्या त्यांना सांगितल्या होत्या पाळायला, आणि त्या त्यांनी पाळल्या पण. तर हे सगळं करत असताना नवजीवन हे ते सगळे याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला. पण घरची जी परिस्थिती जी होती ती अत्यंत बिकट परिस्थिती होती. पण त्यांच्यामध्ये जो मला आठवतं की त्या सावनेच्या घरामध्ये 2 किरायेदार राहत होते. तर जवळजवळ 10 ते 12 वर्षापर्यंत त्यांनी आपल्या घराचा किराया भाडं काही वाढवलेलं नव्हतं. तर एक वर्षी जेव्हा भैयाजी पोफळेंनी ते भाडं वाढवलं, तर त्यावेळेला त्यावेळेला जो किरायेदार जो होता तो त्यांच्याकडे आला, विनंती करायला लागला की महाराज, तुम्ही जो किराया वाढवलेला आहे तो मला परवडणारा नाहीये. माझी परिस्थिती एवढी काही चांगली नाहीये, तो तुम्ही कमी करा. म्हणजे भैयाजी पोफळेंची परिस्थिती तर ऑलरेडी खराब होतीच, तरीही पण जेवढा किराया वाढवलेला होता, त्यांनी किराया वाढवलेला होता जवळजवळ 20 रुपये वाढवलेला होता. तर त्यांनी तो कमी करून 10 रुपये कमी केला आणि 20चा त्यांनी 30 रुपये, म्हणजे ठीक आहे तू मला 30 रुपये देत जा. तर त्यावेळेला मी तिथे स्वतः बसलो होतो आणि मी हे अनुभवलेलं आहे की ज्या वेळेला मी आमच्या घराच्या समोर जे काही किराण्याची दुकानं होती त्या दुकानामध्ये जेव्हा मी जायचा, त्यावेळेला एक दुकानदार म्हणायचा उधारी आता आम्ही देऊ शकत नाही, दुसरा म्हणायचा उधारी पुष्कळ झालेली आहे. तर अशा प्रकारे 4-5 ठिकाणून गेल्यानंतर मग एखाद्या ठिकाणी मग आम्ही आमच्या आईला जाऊन सांगायचं की तो देत नाहीये. तर म्हणजे ठीक आहे त्याच्याकडे जा, त्याच्याकडे. तर कोणी ना कोणी ते एक देऊन द्यायचं. आपलं म्हणण्याचा उद्देश असा होता की परिस्थिती किती वाईट होती, पण आम्हाला कोणाला त्याची कल्पना नव्हती त्यावेळेला. मोठे बंधू जे होते त्यांना त्याची कल्पना असेल, म्हणून त्यांनी आपलं शिक्षण म्हणजे पूर्ण शिक्षण न करता मॅट्रिक झाल्यानंतरच, इंटर झाल्यानंतरच ते आपल्या नोकरीला लागून गेलेत आणि आपला उदरनिर्वाह चालू ठेवला. ती अवताराची इच्छा होती. माझं असं मत आहे, कारण की माझी अशी पक्की धारणा आहे की अवतार मेहेरबाबांनी दिनकरराव पोफळीच्या मुलांना जास्त पैसा दिला नाही, संपत्ती दिली नाही, सुखामध्ये कधी ठेवलेलं नाहीये. पण त्यांनी जे काही केलं ते व्यवस्थित होतं, बरोबर होतं. कारण की अशा आत्म्यांच्या पोटी जन्माला येणं, ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, त्याच्या पोटी जी मुलं आलेली आहेत त्यांचं आपलं भाग्य किती असेल. ज्याला आत्मसाक्षात्कार मिळालेला आहे अशा आत्म्याची, जीवात्म्याची सेवा करण्याची ज्यांना संधी मिळालेली असेल, असे आत्म्यांनी जवळ जाऊन बसण्याचं भाग्य ज्यांना मिळालेलं असेल ते लोक किती भाग्यवान आहेत. कारण की जे काही आपल्याला मिळालेलं आहे आज, त्याची आज आपल्याला त्याची किंमत कळते की खरंच किती आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या दिनकरराव पोफळीच्या थ्रू मेहेरबाबांचं दर्शन झालं. यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून दर्शन झालं. ऑर अदरवाईज मी आपण स्वतःहून थोडी काही मेहेरबाबाला किंवा परमात्म्याला किंवा सद्गुरूला शोधायला गेलो नसतो गेलो. परंतु इथे आल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहेरबाबाच्या शिवाय दुसरं काही नावच नाही. तर ते जे संस्कार जे झालेले आहेत त्याची आणि पैशाची कधीही तुलना होऊ शकणार नाही. अवतारांनी किती कष्ट सहन केले. आपण जेव्हा मेहेरबाबाकडे बघतो, त्यांचं कार्य बघतो,
त्यावेळेला कधी कधी मला डोळ्यामध्ये पाणी येतं की खरंच की काय कष्ट सहन केलेले आहेत त्यांनी आपल्यासाठी, आणि आपण त्या सुखासाठी धडपडतो आहोत की जे सुख कधीही आपल्याला क्षणभंगूर आहे, की जे आज आहे आणि उद्या नाही आहे, तरीही पण आपलं मन जे आहे ते त्या सुखाच्या मागे लागलेलं आहे, त्या इच्छेच्या मागे लागलेलं आहे, त्या वासनांच्या मागे लागलेलं आहे. अरे 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 अरे, परंतु त्याचं ज्ञान किंवा त्याचा अनुभव मला वयाच्या 65व्या वर्षी 60व्या वर्षी आला. 60 वर्ष लागले हे समजायला की खरंच की आपलं जीवन जे आहे ते अवताराने असं का ठेवलं, याच्यावर जर आपण मनन झालं तर आपल्याला कळते की त्यांनी आपल्या सर्वांवर, सर्व भोपळी फॅमिलीवर किती उपकार केलेले आहेत. याचं आपल्याला ज्ञान अजून आलेलं नाहीये. पुढे पुढे आपल्याला ज्या वेळेला आपण परिपक्व होऊ त्यावेळेला ते आणखीन ज्ञान आपल्याला मिळेल. अशा प्रकारे अवतार मेहरबाबा त्यांच्या 1944 किंवा 45चा हा प्रसंग आहे की त्यांना निमोनिया झालेला होता आणि या निमोनियामध्ये त्यांना तिथे मे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं होतं. डॉक्टर लोकांनी होप्स सोडून दिलेल्या होत्या, म्हणे तुम्ही यांना घरी घेऊन जा, एक दोन दिवसाचा यांचं जीवन आहे, 2-3 दिवसानंतर हे जीवन संपेल यांचं. तर अशा वेळी मेहरबाबांना टेलिग्राम करण्यात आला. तर मेहरबाबा त्यावेळेला जी टेकडी जी आहे, जिथे समाधी आहे, ती टेकडी, त्या टेकडीवर चढत असताना बाबांना तो टेलिग्राम दाखवण्यात आला. तर म्हणे बाबा, दिनकरराव पोफळी जे आहे ते सिरियस आहेत आणि डॉक्टर लॉस दी होप्स, असा तो टेलिग्राम होता, डॉक्टर लॉस दी होप. तर बाबा हसले, म्हणे घाबरू नका, इतक्यामध्ये तो काही जात नाही, माझं त्याला कार्य करायचं आहे, म्हणे कसं जाणार, डोंट वरी. त्यांनी आपल्या सेक्रेटरीला, बाबांनी आपल्या आदिके इराणींना बोलावलं आणि म्हणाले की 500 रुपये घेऊन जावे आणि दिनकरराव पोफळींना माझा हा प्रसाद म्हणून द्यावा. ते घेणार नाहीत, पण त्यांना सांगायचा हा माझा प्रसाद आहे, हे त्यांच्या मिसेसच्या हातामध्ये द्यावा. तर आदिके इराणी येण्याच्या आधी दिनकरराव पोफळी मे हॉस्पिटलमध्ये अनकॉन्शियस होते. पण ज्या वेळेला आदिके इराणीने मे हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला त्यावेळेला त्यांना शुद्ध आली आणि समोर जर बघतात तर आदिके इराणी अवतार मेहरबाबांचे शिष्य, त्यांना बघितल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की किती दयाळू हा परमात्मा आहे की मी इथे हॉस्पिटलमध्ये आहे आणि यांनी नगरवरनं आपल्या सेक्रेटरीला पाठवलेलं आहे मला भेटायला. त्यावेळेला त्यांना ती कल्पना आली की हु इज मेहर बाबा. तर आणि त्यांना इन्स्ट्रक्शन होती की तिथे थांबायचं नाही, काही नाही, इन्क्लुडिंग चहा की काही प्यायचं नाही, तिथे जेवण नाही, चहा नाही, काही नाही, पैसे द्यायचे, हा लिफाफा द्यायचा आणि तुरंत वापस यायचं. ते तशा प्रकारे ते चालले गेले. म्हणजे त्यांना कल्पना आली की मेहर बाबांची महती किती आहे. दुसरी एक घटना आहे, पुष्कळशा घटना आहे. दुसरी एक घटना आहे की 1958 मध्ये मेहर त्यांचा एक मुलगा केशव पोफळी, वय 28, याला मेडिकल 57 ला मे हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करण्यात आलं. तो पण सिरियस होता. त्याच वेळेला भैयाजी पोफळींना हा मेसेज मिळाला की मेहर बाबाचे प्रेमी आहेत आजनगावचे, त्यांचा मुलगा पण सिरियस आहे, त्यांच्या मुलालाही तब्येत ठीक नाही त्याची. तर या भैयाजी पोफळींना होमिओपॅथीचं थोडं ज्ञान असल्यामुळे त्यांच्याकडे तो बॉक्स असायचा ज्याच्यामध्ये त्यांची औषधं असायची. ते घेऊन ते आपल्या मुलाला
बघायला न जाता ते आजनगावला निघून गेले. त्याचं आडनाव पाटील म्हणून होतं. रोडू नाव पाटीलच होतं बोल. की तिथे गेले. तिथे 2-3 दिवस राहिले, 4 दिवस. त्यावेळेला त्यांना 2-3 मेसेज पाठवण्यात आले दिनकरराव पोफळेंना की तुमचा मुलगा क्रिटिकल आहे, सिरियस आहे. तरीही पण ते गेलेले नाही आहेत. कारण ते बाबा प्रेमीचा मुलगा पण त्याच परिस्थितीमध्ये होता, क्रिटिकल होता. आणि शेवटी जेव्हा मेसेज आला की आता तुमचा मुलगा इज नो मोर, त्यांनी आपला देह सोडलेला आहे, प्राण सोडलेले आहे, तर त्यावेळेला दिनकरराव पोफळेंच्या मनात विचार आला की चला आता शेवटी गेलेला आहे, आता जावंच लागेल आता. तर मग ते गेलेच. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा की त्यांनी सांगताना हे शब्द उच्चारले होते की म्हणे माझा मुलगा जो आहे तो नागपूरमध्ये मे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या अंडरखाली आहे आणि डॉक्टरचे त्याचे उपचार चालू आहे. डॉक्टर जे काय करायचं करेल, मी काय करणार आहे, मी काही त्याला वाचू शकणार नाही, डॉक्टर त्याला वाचवतील. पण बाबा प्रेमीचा मुलगा जो आहे तो अशा ठिकाणी आहे की ज्या खेड्यामध्ये डॉक्टर 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने डॉक्टर येतो आणि त्याला कोण मग औषध आणि हे ते देईल. म्हणून या भावनेमुळे ते आपल्या मुलाला भेटण्यासाठी न जाता ते आजनगावला गेलेत. तर याच्यावरनं या गोष्टीची कल्पना येते की परमेश्वराचे प्रेमी कसे असतात. आमचे वडील आहेत म्हणून त्यांची आपण वाहवा किंवा स्तुती करतो असं काही नाही आहे. परमेश्वराचे जे प्रेमी असतात आपल्या समोर अशा प्रकारचे हजारो उदाहरण आहेत. देयर इज नो डाऊट की परमेश्वरावर प्रेम करणारे, लव्ह फॉर गॉड, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये असणारे, परमेश्वराचं काम करणारे असणारे, जे झिजत असतात परमेश्वरासाठी की कारण की एक झलक आपल्याला परमेश्वराची मिळावी, कारण एकदा आपल्याला परमेश्वराचं आलिंगन मिळावं याच्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करतात. म्हणजे अवताराचे प्रेमी कसे असतात हे आपण आपल्या डोळ्यांनी अनुभवलेलं आहे, आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे दिनकरराव पोफळे. दिनकरराव पोफळे हे नाव नाही आहे, इज अ लव्हर ऑफ गॉड. अशा प्रकारचे हे जे लव्हर ऑफ गॉड आहेत ते कसे असतात, कसे तुम्ही असायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, कशा प्रकारचं लाईफ तुम्ही घालवायला पाहिजे, कशा प्रकारचे तुमचे संबंध असायला पाहिजे लोकांशी, कशा प्रकारे तुम्ही सेंटर चालवायला पाहिजे आणि कशा प्रकारे तुम्ही मेहर बाबांची सेवा करायला पाहिजे आणि कशा प्रकारे तुम्ही मानव जातीला मेहर बाबांबद्दल सांगून त्यांना या मार्गामध्ये कसं आणायला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिनकरराव पोफळे. त्यांचं जीवन, राहणं, वागणं आणि त्यांचे विचार की आपलं काहीच नाही आहे, जे काही आहे ते मेहर बाबाचं आहे. सतत त्यांच्या मुखामध्ये जे जे लोक त्यांना यायचे त्यांना ते सांगायचे तुमचं काही नाही आहे, माझं काही नाही आहे म्हणायचे. जे आहे ते मेहर बाबाचंच आहे. मेहर बाबांनी मला ही मुलं दिलेली आहेत, मेहर बाबा त्याला घेऊन गेले, त्याला मी काय करू. त्यामुळे तुमचा मुलगा गेला तर तुम्हाला वाईट वाटत नाहीये. म्हणजे वाईट काय वाटायचं आहे, त्यांनी मला माझ्याकडे दिला होता 28 वर्ष सेवा करायला, मी त्याची सेवा केली, तो गेला, मेहर बाबा त्याला घेऊन गेले त्यांच्या कार्याकरता, त्यामुळे मी काय करणार. म्हणजे बाबा हा आपण वार्तेचा भाग 2 करायचा का? हो चालेल. हा चला, जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. किती मिनिटं झाले? हा मिनिटं भरपूर झाले. म्हणजे 24 आणि आता हे 18.